श्री स्वामी समर्थ। वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृत शेखराम, जपमाला कमंडलोधरा ब्रह्मचारिणी शुभाम, गौरवर्णा स्वाधिष्ठान स्थिता द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम, धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकार भूषिताम। देवी ब्रह्मचारिणीचे ध्यान करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीच्या काळात दुर्गा पूजेच्या निमित्ताने दुर्गा देवीच्या 9 रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते। आज आपण या नवदुर्गेचे दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणी बद्दल जाणून घेणार आहोत। शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे। नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे। येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आणि चारिणी म्हणजेच तपाचे आचरण करणारी, अशा प्रकारे ब्रह्मचारिणीचा अर्थ होतो। या रूपात पार्वती योगिनी बनली होती आणि हा तिचा अविवाहित अवतार आहे। मातेचे हे रूप अतिशय तेजस्वी आणि भव्य आहे। इतर देवींच्या तुलनेत ती अतिशय कोमल, क्रोधमुक्त आणि त्वरित वरदान देणारी आहे। देवी ब्रह्मचारिणी उजव्या हातात नामजपाची माळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण करून पांढरी वस्त्रे परिधान करतात। देवीच्या उपासनेच्या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थित असते। ब्रह्मचारिणी मातेच्या कृपेने संयमाची प्राप्ती होते आणि व्यक्ती अत्यंत कठीण परिस्थितीतही कर्तव्यापासून विचलित होत नाही आणि त्यास विजय प्राप्त होतो। नमस्कार, वैदिक विजन चॅनलवर आपले स्वागत आहे। जर आपण या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहून प्रार्थना करा। तर मंडळी, दुर्गा मातेचा जन्म पर्वतराजाची कन्या म्हणून झाला। ती पर्वत देवाची कन्या असल्याने तिला पार्वती म्हणतात। बालपणापासूनच तिने नारद आणि इतर ऋषींकडून भगवान शिवाच्या अनेक कथा ऐकल्या होत्या। अशा प्रकारे प्रभावित होऊन तिने आपले पती म्हणून महादेवांची प्राप्ती करण्याचा निश्चय केला। परंतु त्यावेळी भगवान शिव यांनी सांसारिक मार्गाचा त्याग केलेला होता। देवीने भगवान महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। तिच्या हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येमुळे तिला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हटले जाऊ लागले। दुर्गा मातेच्या तपश्चर्येचे प्रतीक म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। देवी ब्रह्मचारिणीला पिवळा रंग आवडतो, त्यामुळे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला पिवळ्या रंगाची साडी नेसवतात। तसेच देवीला पिवळ्या रंगाचे कपडे आणि फुले अर्पण करतात। पिवळा रंग हा ज्ञानाचे प्रतीक आहे। पिवळ्या रंगाचे कपडे घालून देवी ब्रह्मचारिणीचे षोडशोपचार पूजन करावे। देवीला पंचामृताने स्नान घालून कुंकू, तांदूळ, चंदन अर्पण करावे। पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले वापरावीत। पूजा करताना मनातल्या मनात देवीचा जप करावा। याच दरम्यान कलश देवतेची आणि नवग्रहांची देखील पूजा करावी। तूप आणि कापुराच्या दिव्याने देवीची आरती करावी। या दिवशी ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा। देवी ब्रह्मचारिणीला साखरेचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। देवीला साखरेचा नैवेद्य दाखवल्याने उपासकाला दीर्घायुष्य मिळते व त्याचे आरोग्य निरोगी राहते। त्यांच्या मनात चांगले विचार येतात असेही म्हटले जाते। या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। या देवीचा आवडता रंग पांढरा आहे। पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो। महादेवांच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले। सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले। ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, समृद्धी, शांतता आणि धर्म प्राप्त होतो। विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे। एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव व चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो। यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात अशी मान्यता आहे। दधाना करपद्माभ्यामाक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारिण्य अनुत्तमा। ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे। तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते। देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते। अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे।
तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या आप्त स्वकीयांनाही शेअर करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुभम भवतु.